तर नमस्कार मंडळी, कसं काय म्हणता? सगळे कसे आहात? बरे आहात ना? मी तुमचा लाडका सिद्धेश, म्हणजेच तुमचा सिद्धेश खंडाळे ब्लॉग्समध्ये स्वागत करत आहेस. झाले काही दिवस व्हिडिओ अपलोड करता येत नाही आहे काही कारणास्तव, आणि आहेत काही कारणं आहेत, पण थोडंसं इश्यू पण झाला थोडा, आणि थोडंसं प्रॉब्लेम्स पण चालू, त्यामुळे थोडंसं व्हिडिओज अपलोड करायला होत नाही आहे मला. आणि मेन मुद्दा असा आहे की आता आम्ही जिकडे राहतो आहे त्या घर आम्ही शिफ्ट होणार आहे दुसरीकडे, कारण की म्हणजे शिफ्ट व्हावं लागतं एमर्जन्सीसाठी, कारण की वेळ अशी आली, कारण की आम्ही जिकडे राहतो तिकडे त्यांना ही जी आहे ना, आम्ही राहतो ते घर, ते टोटल 2 ते 3 मजल्याचं घर आहे ना, तर त्यांचं काहीतरी इश्यू झाला होता मध्ये, कोणासोबत तरी समोरच्यासोबत काहीतरी झालं होतं थोडीशी. तर त्यांना हे आता घर विकायचं वाटतं काही कारण असतं, तर त्यांनी आम्हाला एक 10-20 1 महिना पण नाही झालं, 1 महिना आधी पण नाही सांगितलं असं, काही कमी दिवस असं नाही सांगितलं. आता आम्हाला शिफ्ट व्हायचं आहे आणि आम्ही इकडे येऊन झाले आम्हाला ते नोव्हेंबर-डिसेंबर समथिंग काहीतरी 3-4च महिने झाले राहून. तर आता घरच्यांचा पण काही वेगळा डिसिजन आहे की थोडंसं वेगळं राहिलं पाहिजे, म्हणजेच की तू पण स्टेबल राहशील, मी पण स्टेबल, आता का माहिती नाही कशामुळे. तर मला वेगळं राहावं लागणार आहे आणि आईला आणि भावाला वेगळं राहावं लागणार, असं त्या दिवशीच आईचं डिसिजन झालं बोलणं की तू वेगळं राहा, मी वेगळं राहते, म्हणजे आय थिंक खर्च कमी होईल आणि थोडंसं काहीतरी असं आता असेल त्यांच्या मनात, पण मला माहिती नाही असं काय चाललं ते. पण बघू आता काहीच काय चाललं ते. आता घरांची शोधाशोध चालू आहे एमर्जन्सीमध्ये, मध्ये पैशाचा प्रॉब्लेम आले मध्ये. आता मी होळीला पण कसाबसा गेलो, कारण की मला जाणं साहजिक आहे, कारण की माझी मित्रमंडळी तिकडे आहेत आणि आजी वगैरे, आजी आजोबा अर्धी फॅमिली तिकडे मुंबईला असतो, तर थोडं त्यांना टाईम द्यावा लागतो मला. काही वेळ इथे घालवतो, इथे काम करतो मी, असं नाही की करत नाही, काम इकडे करतो, पण एक बॉन्ड झालेला आहे की लहानपणापासून तिकडे सांभाळलेलं आम्हाला, तर स्वतः मग शाळा, कॉलेज, मित्रमंडळी, आमचं फिरणं, राहणं, सेलिब्रेशन, सण वगैरे आले की सण एकत्र कसे साजरे करायचे, मित्र, लहानपणाचे चाइल्डहूड फ्रेंड्स वगैरे सगळे तिकडे आहेत मुंबईला. तर असं झालं आहे की मला काम इकडे करावं लागतं, सण तिकडे साजरे करावं लागतं. इकडे माझे मित्रमंडळी नाही आहे एवढे, इवन किंचित कामामध्ये आहेत काही मित्र वगैरे असे, आणि फक्त एक भाऊ आहे माझा, तो राहतो इथे पुण्यामध्ये. फक्त तो असतो, तो पण त्याचं पण लग्न झालं, त्याला 2 पोरं आहेत, पण त्याला पण थोडं घरी द्यावं लागतं, म्हणजे त्याला पण थोडंसं घरी त्याचं आता ऑफकोर्स असं प्रत्येकाची एक वेगवेगळी लाईफ असते, सगळ्यांना टाईम द्यावा लागतो. स्वतः तो त्याला फॅमिलीला टाईम देणं की मला टाईम देणं, असं स्वतः त्याचं पण हे चुकत नाही असं, की पण तो पण देतो मला मदतीला, हात पुढे करतो, सोबत येतो, असं नाही की नाही. प्रत्येक गोष्टीला मला सांगतो, सोल्युशन देतो, चांगलं सांगतो, आणि माझं पण असतं. तर एकच मिनटं काहीच, मला मी जेवण बनवतो आहे, बघू शकतो तुम्ही. बनवावं लागतं बाबा, एकट्यावर जेव्हा वेळ येते ना तेव्हा बनवावं लागतं. असं काय नाही की कोणाला टेन्शन आहे, प्रत्येकाला आपापल्या आयुष्याचं टेन्शन आहे. चाललं आहे आपण आपल्या हिशोबाने. आता आपण या घरी मी आता एकटाच आहे, बघू आता कधी काय होते, कसं होते. काही माझे फ्रेंड्स फॅमिली आहेत, ते थोडे आजारी आहेत, त्यांचं पण थोडंसं असं, म्हणजे त्यांच्याकडे पण थोडंसं लक्ष देणं मला बनतं, कारण की त्यांनी पण एम टायमाला मला खूप मदत केली, अशी साथ दिली. आणि जेव्हा मी डिप्रेस व्हायचो किंवा मला कसला त्रास असायचा, तेव्हा त्या गोष्टीतून त्यांनी मला बाहेर काढलेले आहेत. तर त्यांच्याकडे मला पण लक्ष देणं थोडंसं गरजेचं आहे. आणि काही गोष्टीमुळे आता थोडंसं इकडे हे करायला पैसे बिल आपलं रेंट जास्त जातं, त्यामुळे माझ्या आता सेविंग राहत नाही आहे काहीच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मला आता दुसरं मोठं घर घेण्यासाठी मला लोन करावं लागेल परत, मग त्यासाठी परत मग डिपॉझिट, आपलं डाऊन पेमेंट, तर खूप काय करायचं आहे, आणि खूप सारे ड्रीम्स पण आहेत, ते पण पूर्ण करायचे आहेत, पण आता कधी होईल काय होईल काही सांगता नाहीत. पण तरी पण मी होप ठेवून आणि विश्वास ठेवून चालणार, जे होईल ते चांगलं होईल, कारण की जे होतं चांगल्यासाठी होतं, आणि गॉड्सचे प्लॅन आपल्यासाठी बेटर असतात, तर चांगली गोष्ट आहे. आणि तुम्ही बघू शकता, लोक खूप मला म्हणतात की असं तू पहिल्यासारखं असं फिट दिसत नाही, बारीक झालं आहे वगैरे. काही कारणामुळे झालं हो बारीक, असं नाही की काहीतरी भलतं झालं आहे, काहीतरी असं एकदम हे झालं आहे, कोण मुलगी सोडून गेली असं काय नाही. असं दुसरी कारणं आहेत माझ्या लाईफची, ते मी सांगू नाही शकत.
आणि पहिली गोष्ट म्हणजे की मला आता जास्त प्रेमाविमामध्ये इंटरेस्ट नाही राहिला आहे. काही जणांचं इच्छा आहे की मी लग्न करून घ्यावं. अरे पण लग्न करण्यासाठी थोडं घर लागतो स्वतःचं, थोडीशी बँक बॅलन्स लागते, प्रॉपर्टी लागते. मुलीचे घरचे पण बघतात काही ना काहीतरी. असं नाही की कामाला आहे, नोकरीला आहे म्हणून तर असं चिटकून द्यायचं. अरे पण त्या पोरीची पण काहीतरी अपेक्षा असतात ना, की चार चौघात जरा नावं घेता येईल असं मुलगा असावा. सो तर मला थोडं थोडं जसं जसं एज वाढत चाललं तसं तसं इंटरेस्ट निघत चाललं आहे मला. कारण की इकडे मला स्वतःचं बघता नाही येते तर मी त्या पोरीचं काय बघणार. पण तरी पण स्टील जे माझ्याकडून होईल ते मी सगळं करायला तयार आहे, 100% द्यायला तयार आहे. आणि आय होप की तुम्ही पण व्हिडिओ बघत असाल तर लाईक करा, शेअर करा आणि असंच सपोर्ट करत राहा. कारण की तुमच्या एका शेअरने, एका लाईकने कधी काय होऊ शकतं का सांगता नाहीत. आणि चाललं असं. खूप जण म्हणतात की काय चाललं आहे, एवढं बारीक झालं, काय कसलं टेन्शन आहे. पण टेन्शन सांगून ते सॉल्व नाही होत ना, त्यावर काहीतरी उपाय करावा लागतो. सो तर चालली आपली मेहनत आणि बघू आता कधी व्हिडिओ अपलोड करायला भेटतो आहे दुसरा. आणि आता स्टील चाललं आहे की दुसरं घर कुठे भेटेल. आता जसं भेटेल तसं मी तुम्हाला अपडेट करत राहील. आता सध्या तर मी पुण्यातच आहे. कुठल्या एरियामध्ये ते सांगू नाही शकत, कारण की मला एवढं सांगू नाही वाटत एवढं एकदम डीपली. आहे ते सांगतो की पुण्यामध्ये आहे. सो तर बघू आता कधी भेटते घर, कुठे शोधते मी. परत पैसेच नाही, कुठे भेटते, कसं भेटते घर, अजून किती सर्व करावं लागतं आणि कसं सर्व होईल मी माहिती नाही. यापुढे माहिती नाही मला आता मुंबईला जाणं शक्य होईल की नाही, किंवा कारण की पुढे काय माहीत प्रॉब्लेम कसे चाललेत, काय दिवस कसे चाललेत. खूप सोशल मीडियाला तर बघतो तर एवढं भलतं चाललं आहे, काय काय बेकारमध्ये खूप. ते UK07 रायडर्सचं तर त्यांनीच त्याचंच काय घरचं झालं. परत कोणाचा ॲक्सिडेंट होतो आहे, कोण कसं मरतो आहे, कोणाचं काय चाललं आहे, काय कलयुग चालू आहे काय सांगता नाहीत. खूप म्हणजे खूप बेकार चालू आहे सिच्युएशन. आणि त्यात ते बघून मला टेन्शन यायला लागलं आहे की एवढं चांगलं चाललं आहे तर त्याच्यामध्ये आमची काय चूक येते, आमच्याबद्दल काय होतं वाईट वंगाळ वगैरे आमच्याबरोबर. तरी हरकत नाही, काय चाललं आहे तसं आता चालू द्यायचं, बघायचं. आता घरी कोणच नाही, तुम्ही बघू शकता. हॉल आहे, बंद केली इकडची लाईट. मी उभा आहे किचनमध्ये. हे आहे पूर्ण घर. हे बेडरूम आहे. बघू आता कधी भेटते घर, कुठे भेटते घर. स्टील मी सगळीकडे शोध सुरू केला आहे, विचारलं इकडे तिकडे. बघू आता जसं भेटेल तसं मी अपडेट करेल तुम्हाला. माझ्याशी जुडून राहा, व्हिडिओवर लाईक करा, चॅनल माझा असा व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. आणि मी कुठे कुठे जात जाईल त्याची सगळी खबर तुम्हाला भेटत जाईल. कारण की मी व्हिडिओ या चॅनलवर अपलोड करत राहील आणि सांगत जाईल की मी कसा आहे, कुठे आहे, केव्हा आहे, काय झालं, कुठे झालं, कसं झालं, काय काय झालं. लाईफशी निगडीत पण काही गोष्टी सांगणार आहे, मी तुम्हाला शेअर करणार आहे. स्वतः चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे की तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओज अपलोड करेल तसे तुम्हाला नोटिफिकेशन येईल वरती आणि तुम्ही जाऊन ती व्हिडिओ बघू शकता माझी. सो तर मला स्टील एवढं सांगायचं आहे की आता काही दिवसात राहिले आता किती दिवस. आज आहे 10 तारीख. स्टील पेमेंट वगैरे झाली आहे, जे जसं घेणं देणं सगळ्यांचं दिलं आहे. पण पण प्रत्येकाचा असतं कोणाचं देवाणघेवाण तरी आहे माझ्यावर, असं नाही की नाही आहे. थोडंसं देवाणघेवाण आहे, चालू आहे देवाणघेवाण. त्यामुळे थोडंसं खिसा बजेट टाईट होतो आपला. त्यामुळे जरा बघायचं तर पुढचं पाऊल नेट बघूनच लावं लागणार आहे. बघू आता काय होतं ते. जे होईल चांगल्यासाठी होईल, देवावर भरोसा ठेवून चालतो आहे गाईस. काय माहीत काय होईल सिरियसली. कधी तर मी एवढ्या डिप्रेशनमध्ये जातो ना, काय सांगता नाही मला खूप हल्ली त्रास व्हायला लागला, खूप त्रास होतो गाईस. सो तर डाळ बनवली आहे, भात पण बनवला आहे.
स्टील आता बनवून बसलं, आता वाजलेत 9:15 झालेत. तरी बघू आता आपण काय होणार आहे काय माहिती नाही. एवढं फिक्स पकडून चालत नाही मी तसं. जे होईल ते चांगल्यासाठी होईल. जे साथ देतील त्यांचं खूप आभार मानेन मी. जे साथ सोडून जातील, भले ते मित्र असो मैत्रिणी असो, मैत्रिणी तर स्टील आता 1% राहिलेत, ते पण मेसेज वगैरे काय नाही. कारण की इवन प्रत्येकाच्या लाईफमध्ये कोण ना कोणतरी येत असतो. सो तर ते त्यांचा बॉन्ड बनत असतो. मग काही मैत्रिणी मित्र आपले दूर होतात. इवन माझे पण फ्रेंड्स ग्रुपमध्ये असं झालं की काहींचं लग्न झालं, साखरपुडे झाले, इवन लग्न पण होऊन गेले. स्टील कोणाची पत्रिका नाही, कोणाचं आमंत्रण नाही. सिरियसली चल जाऊ दे, आपण एवढं नाही विचार करत. पण एक असतं ना की आपण एकत्र शिकलोय म्हणजे एवढं पण नाही की 2 वर्ष तरी एकत्र सोबत राहिलोय आणि काही कारण असतं सगळे बोलणं काय बंद झाले लोकांचं. पण असं नसतं ना की त्याचा राग एवढा धरून चालावा. आता मी पुण्यात राहतो, बाकी सगळे माझे मित्र मुंबईला राहतात. पण असं नाही, हे लोक पण नाही यार, पहिल्यासारखं काहीच नाही राहिले सिरियसली. स्टील मित्राला मित्र एवढे बिझी होऊन जातात की यार विसरून जातात यार. स्टील आता माहिती नाही, आता आम्ही किती 2-3 जणच आम्ही राहिलो असेल ग्रुपमध्ये की आमचं असं साखरपुडा नाही झालं आहे, लग्न नाही झालं आहे. नावं नाही सांगणार आम्ही, नावं नाही रिव्हील करणार, पण जाऊ दे. जसे पण असतील, जसे पण आहेत ते सुखी राहतील. त्यांची लाईफ आहे, आपण बोलून काय करू नाही शकत, आपण चेंज नाही करू शकत. जे काय ते देवाच्या हातात आहे. सो तर जसे चालले तसं चालू जायचं. वेळ प्रत्येकाची येते, त्यांची वेळ आली, त्यांचं झालं आहे. करू काहीतरी, होईल काहीतरी. हारने का नाही आहे बाय, हारने का नाही आहे. करू काहीतरी. स्टील एक मित्र आहे, त्याला विश केला, त्याला मी त्याची स्टोरी पाहिली. स्टोरी पाहिल्यानंतर त्याचा मी रिप्लाय त्याला हे केलं, काँग्रेस केलं की असं असं. सो तर तेव्हा त्याने मला सांगितलं की तुला मी पत्रिका पाठवतो. चल ठीक आहे बाय. मी आठवण करून दिली म्हणून माहिती नाही तर त्यांना किती आठवण असेल मी. कारण की माणसं लांब गेल्यानंतर विसरतात, असं थोडं खरं वाटायला लागलं आत्ता मला. की माणूस जवळ असलं की त्याची व्हॅल्यू करतात, पण करत नाही. पण लांब गेल्यानंतर मग बोलतात, पण एवढं नाही बोलत यार. स्टील सगळे आता सगळ्याच मोठे झाले, सगळे आपापल्या लाईफमध्ये बिझी आहेत. सो तर आपल्यासारखे नाहीत ना, सगळ्यांना असं आपल्यासारखा टाईम नाही भेटत ना. ते पण म्हणून चालावं लागेल आपल्याला. मोठे होत चालले आपण सगळे. बघू आता काय चाललंय, कोणाचं काय. आपण चेंज लाईफ नाही करू शकत कोणाची, कोणाला जबरदस्ती नाही करू शकत. वेळ प्रत्येकाची येते, फक्त विषय वेळेचा आहे. बघू काहीच. खूप लाईफ चेंज होत चालली, खूप स्ट्रगल थोडे वाढत चाललेत लाईफमध्ये. पाहिजे तसं होत नाही आहे, पण मनासारखं तसं होत नाही आहे. काय विचार केलेला लहानपणी की मोठं झालं की चांगलं काम करणार, सुट्ट्या घेणार, एन्जॉय करणार, तेव्हाची सिच्युएशन वेगळी होती. आत्ताची सिच्युएशन खूप वेगळी आहे. खूप बदल झाला आहे. वाटलं नव्हतं की कामासाठी लांब एवढं पळावं लागेल, थोडं कष्ट घ्यावे लागतील, थोडे पण नाही जास्त कष्ट ते. मित्र सुटतील, नातं सुटतील, स्वतःवर वेळ एकटं राहायची. खूप म्हणजे सांगू नाही शकत गाईज की वेळ ही अशी आहे की आली तर अंगावर अशी येते की खरं काय ते रिअलमध्ये काय ते दाखवून जाते. आणि कधी वेळ येते ती चांगली येते,
सध्या आता मला माहिती नाही, जसं जसं एज वाढत चाललं मला ते ॲस्ट्रॉलॉजरचे खूप व्हिडिओज यायला लागलेत, तर मला असं थोडं त्याच्यावर फोकस करून म्हणजे असं विचार येतो की अरे हे लोक खरं बोलत असतील का रे वगैरे वगैरे असं. तरी बघू आता काय होतं ते. सो तर बघू आता, मी अपडेट देत जाईल तुम्हाला, मी कुठे कुठे गेलो काय काय गेलो. आणि बस तुमची साथ असू द्या. आणि बघू आता, चला भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. स्टे ट्यून, बाय बाय.